पाटघर तालुका होण्यासाठी सर्वपक्षीय नागरिक एकत्र। पाटघर ज्ञानेश्वर हुकमाळी। ठाणे जिल्ह्याच्या प्रस्तावित विभाजनाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पाटघर तालुका निर्माण करण्याच्या मागणीसाठी पाटघर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक एकत्र आले। ग्राम सचिवालय सभागृहात आयोजित बैठकीत पाटघर तालुका व्हावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली। बैठकीत उपस्थितांनी पाटघर परिसर विकासाच्या दृष्टीने मागास राहिल्याची भावना व्यक्त करत येथील गरीब, शेतकरी, आदिवासी, व्यापारी, विद्यार्थी आणि कामगार यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र तालुका आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। मुंबई-नाशिक महामार्गावरील मध्यवर्ती स्थान जवळील मध्य रेल्वेचे खडवली स्थानक तसेच पाटघर, कल्याण, पाटघर, अंबाडी आणि पाटघर, नांदिठणे हे प्रमुख मार्ग पाटघ्यातून जात असल्याने तालुका झाल्यास नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठी सुविधा मिळेल असे बैठकीत नमूद करण्यात आले। याशिवाय शासकीय कार्यालयांसाठी उपलब्ध मुबलक सरकारी जमीन, स्वतंत्र पोलीस ठाणे, वनपरिक्षेत्र कार्यालय, महावितरण विभागीय केंद्र, बँका, शासकीय कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये तसेच विविध औद्योगिक प्रकल्प यामुळे पाटघर तालुका स्थापनेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचेही उपस्थितांनी सांगितले। बैठकीत कुरुन सोसायटीचे सभापती भगवान सांबरे आणि पंचायत समितीचे माजी सभापती अशोक शेरेकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटोळे, डॉक्टर संजय पाटील, विलास पाटील, पाटघर सोसायटीचे माजी सभापती श्रीकांत गायका, तळवली सोसायटीचे सभापती काशीनाथ शेलार, वसंत पाटील, मधुदास तांबोळी, अविनाश म्हात्रे, राजाराम पाटील, मोहन डोळस, देवराज शिंदे, सुनील जाधव, संजय पाटील, रफिक कुडुसकर, सागर पारधी, सत्यवान जाधव आणि संदीप गायकवाड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी स्वतंत्र पाटघर तालुक्याच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची व जनजागृतीची रणनीती लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर छोटे छोटे तालुका निर्माण करण्याचा शासनाचा मनोदय असल्याकारणाने पडगा हा भिवंडी ग्रामीण भागामध्ये एक 5 मंडळांचा तालुका म्हणून शासनाने करण्याचे नियोजित केलेले आहे। तर सर्वसामान्य लोकांना पडगा हा मध्यवर्ती ठिकाणं असल्याने त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये इथे डेव्हलपमेंट होते, लॉजिस्टिकचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे विस्तार वाढत चाललेला आहे आणि कनेक्टिव्हिटी जवळ आहे, खडवलीसारख्या स्टेशन आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे। या अनुषंगाने जर पडघ्याला तालुक्याचा दर्जा दिला आणि पडगा ह्या माझ्या माहितीप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी काहीतरी शासन दरबारी डिक्लेरेशन होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व पडगा परिसरातील लोक एकत्र जमलेले आहोत। इथे कुठल्याही प्रकारचा पक्षीय भेदभाव न ठेवता पडगा हा एकमेव असा एक गाव आहे का इथल्या अनेक 40-50 खेडेगावांना मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तसेच त्याचप्रमाणे शासनाची कुलसरण पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध आहे। त्यामुळे शासकीय कार्यालय म्हणा किंवा पंचायत समिती, कोर्ट म्हणा यासाठी पण जागा मुबलक प्रमाणामध्ये शासनाकडे असल्याकारणाने पडघ्याला जर प्राधान्य दिला तर निश्चित या भागातल्या लोकांना समाधानाची एक लाट पसरेल आणि जे शासन दरबारी, महसूल दरबारी असणारे जे छोटी मोठी कामं आहेत ते विना दळणवळणाच्या माध्यमातून किंवा कमी दळणवळणाच्या माध्यमातूून निश्चित जनतेला त्याचा लाभ होईल। आणि मला असं वाटते का आपल्या इथले स्थानिक आमदार माननीय शांताराम मोरे साहेब आहेत, हे स्थानिक हे पडग्यामध्ये राहतात, तर यांनी स्वतः चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला तर मला वाटते कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि आपण सर्वांच्या समक्ष साक्षीने आपण सर्वांना एकमेकाला शुभेच्छा देऊया आणि की जेणेकरून पडगा हा तालुक्याचा दर्जा घेऊन निर्माण व्हावा असे मी मनोदय व्यक्त करतो।